सर नमस्कार. आज झालेला कामगार विभागाचा पेपर सविस्तर संपूर्ण मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता आणि जीएस पेपर तुमचा कशा प्रकारे विचारला आहे सविस्तर संपूर्ण आपण डिटेलमध्ये पाहूया. क्वेश्चन दिला आहे, तुम्ही इकडे बघतायत कशा प्रकारे क्वेश्चन विचारला आणि लगेच त्याचं खाली तुम्हाला उत्तर देईल. त्यामुळे तुमचा जास्त वेळ घेणार नाही. ज्यांचा उद्याच्याला पेपर असेल तर संपूर्ण बघून घ्या पेपर कशा प्रकारे आहे. त्यासोबत चॅनल नवीन आहे, सबस्क्राईब नसेल सबस्क्राईब करा. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करून घ्या. ठीक आहे, बघा कामगार निरीक्षक आजचा झालेला पेपर मराठी प्रश्नसंच बघूया. तर वाक्याचा योग्य क्रम लावा असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. खालील वाक्याचा भाग अर्थपूर्ण क्रमाने जुळवा. सेम हाच प्रश्न आहे, जशाला तसा आहे, काहीच नाही. बघा वाक्य दिले PQRS दिलेला आहे. इथं तुम्हाला शिस्त पाळणे कामगारांनी अत्यंत आवश्यक आणि कामाच्या ठिकाणी सरळ सरळ कामगारांनी कामाच्या ठिकाणी शिस्त पाळणे अत्यंत आवश्यक आहे, हे तुमचं वाक्य आहे. त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला खाली त्या ठिकाणी दिलेलं आहे. पूर्ण वाक्य कसं आहे तर बघा, कामगाराने कामाच्या ठिकाणी शिस्त पाळणे अत्यंत आवश्यक हे तुमचं पूर्ण वाक्य आहे. बघ ते तुम्हाला व्यवस्थित लावायचे जे भाग दिलेले क्यू. मग याच्यामध्ये बघा क्यू काय नाही कामगाराने, पहिलं क्यू बघायचं, मग एस काय कामाच्या ठिकाणी, मग पी शिस्त पाळणे आणि आर काय आहे तर अत्यंत आवश्यक. ठीक आहे, चला पुढं तद्भव शब्द ओळखायचा आहे. तद्भववरती तुम्हाला दोन प्रश्न विचारलेत. पहिला प्रश्न, खालील तद्भव शब्द कोणता आहे? पुष्प हा तत्सम आहे, जल हा तत्सम आहे, पृथ्वी हा सुद्धा तत्सम आणि हात हा तद्भव आहे. हातचा तत्सम कुठला आहे तर कर शब्द हा हातसाठी काय हस्त, हात तत्सम आहे. आणि आपल्याला तद्भव विचारलं तर हात हा त्या ठिकाणी तद्भव आहे. तद्भव म्हणजे संस्कृत मध्ये आलेले काहीतरी बदल करून आलेले शब्द ते तद्भव आहे. पुढं दिलंय तुम्हाला हस्त दिलेला आहे. तद्भव शब्द ओळखा. दुसरा, पहिला प्रश्न त्याच्या दुसरा प्रश्न, खालील तद्भव शब्दाची चुकीची जोडी ओळखा. पै दूध हे चुकीचं आहे. अग्नी आणि आग बरोबर आहे. अग्नी हा तत्सम आहे, आग हा तद्भव आहे. कर्ण तत्सम, कान तद्भव, ग्रास तत्सम, घास तद्भव. आणि चुकीचा काय पै आणि दूध हे चुकीचं आहे. लग्नाला 20 तर वाजंत्रीला 30 या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे? काय मग बघा, मुख्य गोष्टीपेक्षा फापट पसारा किंवा गौण गोष्टीचा खर्च किंवा वाद जास्त असणे. लग्नाला 20 तर वाजंत्रीला 30 या म्हणीचा अर्थ आहे. पर्याय क्रमांक ब तुमचा आहे, जशाला तसं दिले बरं का, सेम. हा इप्सित साधने या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ कुठला तो तुम्हाला निवडायचा आहे. इप्सित साधने म्हणजे ठरलेली किंवा मनातील गोष्ट पूर्ण होणे. जसं तुमच्या मनातलं एक आता तुम्हाला या भरतीमध्ये निरीक्षक मध्ये लागायचंय, म्हणजे तुम्ही इप्सित साधले, तुमच्या मनामध्ये ठरलेलं आहे किंवा मनातील गोष्ट पूर्ण करणे, इप्सित साध. पुढे विरळ या शब्दाचा योग्य विरोधार्थी शब्द. विरळ या शब्दाला विरोधार्थी शब्द कुठला आहे तर दाट. विरळ आहे, केस डोक्याचे केस विरळ झालेत, पातळ झालेत, त्याच्या विरोधार्थी दाट आहे. खालीलपैकी करणरूप क्रियापद असलेलं वाक्य कुठलं आहे? बघा, अकरण रूप म्हणजे नकारार्थी आणि करण रूप म्हणजे होकारार्थी. इथं नाही आहे म्हणजे हे अकरण रूप आहे, हे अकरण रूप आहे. इथं पण अकरण रूप आहे, म्हणजे करण रूप म्हणजे होकारार्थी क्रियापद काय तो नियमित अभ्यास करतो. पर्याय क्रमांक 2 आहे तुमचा, संपला विषय. दुसरं काय बघायची गरज नाही. खालील वाक्यातील प्रयोजक क्रियापद ओळखा. प्रयोजक क्रियापद म्हणजे काय? आई बाळाला हसवते. म्हणजे प्रयोजक क्रियापद म्हणजे जे काय आहे क्रिया कोणाकडून तरी करून घेते. म्हणजे आई काय करते, बाळाकडून क्रिया करून घेते, कुठली? हसवण्याची. म्हणजे हसवते हे त्यातलं प्रयोजक क्रियापद आहे. चला, शिकी हा शब्द दिलता. शिकी या शब्दाला समानार्थी शब्द कुठला आहे? पर्वत, अग्नी, वारा आणि पाणी. तर इथं तुम्हाला हे पर्याय नव्हते बघा, तिथं तुम्हाला सिंह होता, मोर पर्याय होता. तर शिकी हा जो शब्द आहे हा शब्द अग्नी या शब्दाला सुद्धा समानार्थी शब्द आहे आणि मोर या शब्दाला सुद्धा समानार्थी. ज्याने पेपर दिलाय तर लक्षात ठेवा, मोर हे उत्तर त्याचं होतं शिकी या शब्दाचं. पुढं दिलं इथंच ते काय, शिकी म्हणजे अग्नी, वैशानर, पावक या संदर्भात जर पाहिजे शिकी म्हणजे मोर किंवा मयूर सुद्धा होत. पुढं पर्याय दिला आहे बघा, पुस्तक आणि लेखक यांच्या जोड्या जुळवून दिल्या तुम्हाला. पुस्तक आणि लेखक, आता इथं जर पाहिलं असेल तुम्ही तर बघा, पुस्तक आणि लेखक. मृत्युंजय ही रणजित देसाईची आहे का बाबा? नाही. स्वामी शिवाजी सावंतांची नाहीये. बटाटी चाळ पु ल देशपांडेची आहे. बटाट्याची चाळ कोणाची? पु ल देशपांडेची. नटसम्राट वि स खांडेकरांचे का? वि वा शिरवाडकरांचे. म्हणजे इथं तुमचं चूक अयोग्य दिले, म्हणजे बरोबर कुठला आहे? अचूक. अचूक म्हणजे योग्य, बरोबर कुठला आहे तर बटाट्याची चाळ. बटाट्याची चाळी पु ल देशपांडेची आहे. बघा,
मग त्याचे संपूर्ण डिटेल मध्ये दिलं. मृत्युंजय कोणाचा आहे? शिवाजी सावंतच. कर्णाच्या जीवन नाव आहे. स्वामी रणजित देसाई यांचे आहे. थोरले माधवराव पेशवे यांच्यावर. बटाट्याची चाळ पु ल देशपांड्याचा आहे. आणि नटसम्राट वि.वा. शिरवाडकरांचं आहे. त्यांनाच कुसुमाग्रज बनतात. त्यांचं पूर्ण नाव वि.वा. शिरवाडकर. ययाती वि स खांडेकरांचे आहे. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त आहे. ठीक आहे. ह्या तुम्हाला पुस्तक 2 प्रश्न आहेत पुस्तक आणि त्याच्या जोडे लाभावरती. तर हे पुस्तक महत्वाचे. मृत्युंजय, स्वामी, बटाटे चाळ, नटसम्राट, ययाती यावर तुम्हाला जे काही 2 प्रश्न याच्यावरती विचारलेले आहेत. उद्याच्याला सुद्धा यावरती तुम्हाला प्रश्न असो. पुढं आता सामान्यांचे जे काही प्रश्न आहे कशा प्रकारे विचारले बघा. प्रार्थना समाजाची स्थापना 31 मार्च 1867 झालेली आहे. परंतु ती कुठं झालेली आहे? तर ती मुंबईला झालेली आहे. आणि प्रार्थना आपण कशासाठी करतो? आत्म्याला शांती मिळण्यासाठी आपण प्रार्थना करतो. म्हणून लक्षात ठेवायचं, प्रार्थना समाज आत्माराम पांडुरंग तळकरकर यांनी या प्रार्थना समाजाची स्थापना केलेली. कोणी? आत्माराम पांडुरंग तळकरकर. लिहितो, लक्षात ठेवा, कारण हा प्रश्न उद्याच्याला सुद्धा रिपीट होईल. कारण हा प्रश्न खूप वेळा TCS ने विचारलेला आहे. कुठला प्रश्न आहे बघ. प्रार्थना समाजाची स्थापना पहिला कधी झाली? लक्षात ठेवा, त्यांनी दिले 31 मार्च 1867 झालेली आहे. कुठं झालेली आहे? तर मुंबई या ठिकाणी झालेली. कुठे? मुंबई. मुंबई या ठिकाणी. कोणी केलेली आहे? तर लक्षात ठेवा, आपण प्रार्थना करतो आत्म्याला शांती मिळण्यासाठी. म्हणूनच आत्माराम पांडुरंग, लक्षात ठेवा, आत्माराम पांडुरंग आत्माराम पांडुरंग तळकरकर यांनी काय केलेले आहे? या प्रार्थना समाजाची स्थापना केली. तुम्हाला एवढंच देतील, आत्माराम पांडुरंग. काही ठिकाणी आत्माराम पांडुरंग तळकरकर सगळं देतात. ओके, चला पुढचा प्रश्न घेतो. जास्त वेळ घेत नाहीये उद्याच्या पेपरसाठी, त्यामुळे प्रश्न त्याचं उत्तर. ओके, चल. हडप्पा संस्कृतीतील वसाहतीच्या नगर रचनेचे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य कोणतं होतं? कोणतं वैशिष्ट्य? काटकोनामध्ये छेदणारे रस्ते आणि बंदिस्त सांडपाणी व्यवस्था हे हडप्पा संस्कृतीचं महत्वाचं वैशिष्ट्य होतं. पर्याय क्रमांक तुमचा C बरोबर आहे. पुढं लगेच घेऊ आपण, जास्त नाही. आणि ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्रामला मिळून जाईल. जशाल तशी सेम PDF मिळेल. सगळे एकदा PDF सुद्धा बघून घ्या. टेलिग्रामचा ग्रुप जॉईन नसेल केला तर जॉईन करून घ्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. भारतीय संविधानातील 97वी घटना दुरुस्ती 2011 खालीपैकी कशा संदर्भात आहे? तर सहकारा. 97 सहकारा संदर्भात आहे. पर्याय क्रमांक तुमचा B आहे, सहकार कोऑपरेटिव्ह सोसायटी. चला बघा, सहकारी संस्था स्थापन करणे हा कलम 19(1)C नुसार मूलभूत हक्क बनवण्यात आला आहे. तसंच संविधानात भाग 9B जोडला गेला आहे आणि मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 43B समाविष्ट करण्यात आलेलं आहे. या 97व्या घटना दुरुस्ती लक्षात ठेवा. पुढं जालियनवाला बाग हत्याकांड 1919 निषेधार्थ खालीपैकी कोणी आपली नाईटहुड ही पदवी सरकारला परत केलेली आहे? महात्मा गांधी, सरदार पटेल, रवींद्रनाथ टागोर, चित्तरंजन दास तर रवींद्रनाथ टागोर यांनी ती पदवी वापस केलेली आहे. 13 एप्रिल 1919 तारीख लक्षात ठेवा. जनरल डायरनी बैसाखीच्या दिवशी सभेवर गोळीबार केला आणि या घटनेनंतर गांधीजींनी केशरी हिंदी पदवी परत केली आणि संपूर्ण देशात असहकार चळवळीची पार्श्वभूमी त्या ठिकाणी तयार झाली. सोबत जनविश्वास प्रावधान संशोधन विधेयक 2026 चा मुख्य उद्देश काय होय? जनविश्वास प्रावधान संशोधन विधेयक 2026 चा मुख्य उद्देश काय आहे? हा प्रश्न तुम्हाला विचारलाय. ईज ऑफ डुईंग बिझनेस साठी किरकोळ गुन्ह्याचं गैर गुन्हेगारीकरण करणे संदर्भामध्ये हे त्या ठिकाणी विधेयक आहे. पर्याय क्रमांकाचा B आहे. त्याचं विश्लेषण दिलंय. ही सगळी PDF टेलिग्रामला मिळेल. पुढचा, भारतीय संविधानाचे कलम 31B कोणत्या अनुसूची संबंधित आहे? तर 9व्या अनुसूची संदर्भामध्ये हे कलम आहे. पुढं बघायची माहिती सुद्धा तुम्हाला दिलेली आहे. पहिली घटना दुरुस्ती 1951 हे कलम जोडलं गेलं. 9व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केलेल्या कायद्यांना मूलभूत हक्काच्या उल्लंघनावरून न्यायालयात आव्हान देता येत नाहीये. न्यायालयीन पुनर्विलोकनापासून संरक्षण अशी मूळ तरतूद होती. प्रजासत्ताक दिन 2026 किंवा तत्सम कालावधीत निमित्त राष्ट्रपतींनी एकूण किती शौर्य पुरस्कार जाहीर केलेले आहेत? किती त्या ठिकाणी? तर बघा, परीक्षेच्या वेळेचा अधिकृत आकडा महत्वाचा आहे. आता याच्यापैकी तुम्ही बघून घ्या किती दिलेले आहेत. तर जे काही पुरस्कार दिलेले आहेत, शौर्य पुरस्कार 2 वेळा जाहीर होतात, 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट. यात परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र, युद्धाच्या वेळी अशोक चक्र, कीर्ती चक्र. याच्यावरती तुम्हाला एक प्रश्न विचारतील तर हे सगळे एकदा वाचून जा कोणाला दिलेला आहे.
मानवी शरीरातील चेतासंस्थेचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक कोणता आहे? नेफ्रॉन, न्यूरॉन. ठीक आहे, तो न्यूरॉन आहे. त्याचं सुद्धा न्यूरॉन ही शरीरातील सर्वात लांब पेशी असते. ती माहितीचं वहन विद्युत रासायनिक लहरीच्या स्वरूपात करते. पुढे आहे 9. भारताने मिशन शक्ती अंतर्गत कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलेली आहे? यासाठी लक्षात ठेवा, अँटी सॅटेलाइट मिसाईल, सी नंबरचं ऑप्शन आहे तुमचं. 27 मार्च 2019 रोजी भारताने अवकाशातील स्वतःच्या एका उपग्रहाला क्षेपणास्त्राने नष्ट करून ही चाचणी केली होती. अशी क्षमता मिळवणारा भारत हा जगातील आता चौथा देश झालेला आहे, अमेरिका, रशिया आणि चीनच्या नंतर. भारतीय संविधानानुसार संसद खालीलपैकी कोणापासून तयार होते? आता संसद म्हणजे काय? राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा म्हणून संसद बनते. बघा, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा म्हणून संसद बनते. पर्याय क्रमांक बी तुमचा आहे, त्याची माहिती सुद्धा दिली. भारतीय संविधानाच्या कलम 79 नुसार संघराज्यासाठी एक संसद असेल ज्यात राष्ट्रपती आणि 2 सभागृहे, 2 म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश असेल. राष्ट्रपती कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसले तरी ते संसदेचा अविभाज्य भाग असतात. आणि संसद म्हणजे कोण? तर राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा म्हणून संसद आपली तयार होते. कलम 79 लक्षात ठेवा. पुढं कामगार कायदे होती, प्रश्न तुम्हाला विचारले. महाराष्ट्र माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार नोकरी नियम व कल्याण अधिनियम 1969 नुसार प्रश्न पहिला तुम्हाला विचारलाय. महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम मुख्यत्वे कोणासाठी लागू करण्यात आलेला आहे? कोणासाठी लागू करण्यात आले? तुम्हाला इथं ऑप्शन 4 दिले. त्यातलं असुरक्षित कामगारांच्या नोकरीच्या शर्ती आणि कल्याणासाठी हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. पुढं त्याची माहिती दिलेली आहे. आपण प्रश्न घेऊया कशा प्रकारे तुम्हाला. या कायद्याच्या अंतर्गत कामगारांच्या नोंदणीसाठी आणि मजुरी वितरणासाठी कशाची स्थापना केलेली आहे? तर माथाडी मंडळाची स्थापना केलेली, माथाडी बोर्डची. महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम 1981 यावर प्रश्न आहे. महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम कोणत्या वर्षी अंमलात आलेला आहे? अंमलबजावणी तर 1981 ला तो अंमलात आलेला आहे, माहिती तुम्हाला दिली. पुढे 4 नंबरचा, या कायद्यानुसार सुरक्षा रक्षक मंडळाकडे नोंदणी न केलेल्या कोणत्याही एजन्सीकडून सुरक्षा रक्षक कामावर ठेवणे हे टिंबटिंब आहे. काय आहे? तर कायद्यांचं किंवा कायद्याने गुन्हा आहे. पर्याय क्रमांक सी तुमचा आहे. पुढं धातू आणि कागद असुरक्षित कामगार योजना, याच्यावर प्रश्न आहे तुम्हाला. धातू, लोह पोलाद वगळून आणि कागद कामगारांसाठीची कल्याणकारी योजना मूळतः कोणत्या कायद्याच्या अंतर्गत तयार करण्यात आलेली आहे? तुम्हाला या ठिकाणी 3 ऑप्शन आणि त्याचं उत्तर खाली दिले. माथाडी कायदा 1969 नुसार. ओके. पुढं 6 नंबरचा क्वेश्चन आहे. धातू आणि कागद क्षेत्रातील असुरक्षित कामगारांच्या मंडळाचं मुख्यालय सामान्यतः कुठं असतं? कुठं असतं ते? मुंबई, दिल्ली, मुंबई किंवा संबंधित प्रादेशिक केंद्राच्या ठिकाणी ते असतं. पुढे कायद्यावर बनवलेले नियम आहे. माथाडी किंवा सुरक्षा रक्षक कायद्याच्या अंतर्गत लेव्ही म्हणजे काय? हा प्रश्न तुम्हाला विचारलाय आणि याचं पर्याय क्रमांक ब उत्तर आहे. मालकाने मंडळाला दिलेला प्रशासकीय खर्च व कल्याणासाठीचा निधी म्हणजे लेव्ही म्हणतात. 8 नंबरचा प्रश्न, या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाद्वारे कोणत्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते? कुठला अधिकारी असतो त्या ठिकाणी? तर कामगार निरीक्षक, लेबर इन्स्पेक्टर. पुढे आहे सुरक्षा रक्षक किंवा माथाडी मंडळातील सदस्यांचा कार्यकाल सामान्यतः किती वर्षाचा असतो? तर 3 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ असतो. 10 नोंदणीकृत कामगाराने नियमाचं उल्लंघन केल्यास मंडळाला त्याला अधिकार, टिंबटिंब अधिकार आहे. काय अधिकार आहे मंडळाला? नोंदणी रद्द करण्याचा किंवा निलंबित करण्याचा अधिकार मंडळाला आहे. पुढं 1969चा कायदा हमाल आणि जड काम कामगारासाठी, 1981 चा कायदा सिक्युरिटी गार्ड्स, हे जे आहे त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारतात, त्यामुळे लक्षात ठेवा. एवढे होते आज प्रश्न विचारलेले आहेत. पुढं कामगार निरीक्षक भरती. आता बुद्धिमापन चाचणी संदर्भात कसे प्रश्न आहेत त्याचं काय तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. जास्त वेळ घेत नाही, फक्त प्रश्न बघून घ्या. ठीक आहे. या प्रकारची तुम्हाला मालिका दिलेली आहे आणि पुढचं पद आहे ते पद तुम्हाला ओळखायचं सांगितलेलं आहे, त्याचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. पुढं सेटिंग अरेंजमेंट बैठक व्यवस्था तुम्हाला दिलेली आहे. 5 मित्र दिलेले आहेत, ते कशा प्रकारे बसतात त्याची संपूर्ण, मग त्याच्या उजवीकडे कोण आहे, डावीकडे कोण आहे, असं त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. बघा 5 मित्र ABCD एका वर्तुळाकार टेबलावरती केंद्राकडे तोंड करून बसलेले आहे. सी हा एच्या लगेच डावीकडे आहे, डी हा ईच्या लगेच बीच्या मध्ये बसला. याचं उत्तर दिलं तुम्हाला आणि उत्तर नाही त्याचं विश्लेषण सुद्धा खाली दिलेलं आहे, कारण त्याचं सोडवायचं घेतलं तर जास्त वेळ जाईल. तुम्ही ती बघून घ्या, PDF आपल्या टेलिग्रामला.
त्याच्यानंतर 5 बॉक्स बॉक्स पझलवर सेम तुम्हाला दिलेले आहे. पी क्यू आर एस टी एकावर एक ठेवलेले आहेत. आर हा सर्वात खाली आहे, टी हा लगेच वर आहे, क्यू हाच्या पीच्या खाली आहे पण एचच्या वर आहे. तर सर्वात वर कोणता बॉक्स आहे याच्यावरती तुम्हाला 2 प्रश्न आहे. सोपं आहे बघा. आता हा प्रश्न तुम्हाला सांगण्यामागचं कारण 5 बॉक्स दिले तुम्हाला, पी क्यू आर काही क्रम दिला नाही. आर हा सर्वात खाली आहे. किती बॉक्स आहे तुमचे? 5 बॉक्स आहे. डायरेक्ट सर 5 बॉक्स करायचे. 1 2 3 4 1 2 3 4 5 झाले. आर हा सगळ्यात खाली दिला. ठीक आहे, आर लिहिले आपण. आर हा सर्वात खाली आहे. टी हा एचच्या लगेच वर आहे. काय म्हणते? टी हा एचच्या लगेच वर आहे. एचच्या वर आपण इथं एच जर लिहिलं तर इथं टी लिहिलं, इथं टी, किंवा एस इथं लिहिलं तर टी लिहिलं. एचच्या लगेच वर टी आहे. क्यू हा पीच्या खाली आहे. काय म्हणते? क्यू हा पीच्या खाली आहे पण एचच्या वर आहे. एचच्या वर आहे. काय आहे? क्यू. क्यू हा एचच्या वर आहे परंतु तो काय म्हणतो? टीच्या खाली आहे. क्यू हा पीच्या खाली आहे पण एचच्या वर आहे. म्हणजे इथं पी, क्यू हा पीच्या खाली आहे परंतु एचच्या वर आहे. एचच्या वर आहे. ओके. सर्वात वर कोणता बॉक्स आहे? तर सर्वात वर कुठला आहे तुमचा? पी बॉक्स आहे. झाले तुमचे बॉक्स. आहे की इथं पी? करेक्ट उत्तर तुमचं पी त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि याचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला खाली दिलं इथं. हे कशा प्रकारे ते सगळं कंडिशन दिलेली आहे. नंतर तुम्हाला एक संख्या मालिका दिलेली, या प्रकारची संख्या मालिका. पण तिथं काय विचारले महत्वाचे बघा, लक्षात ठेवा. खालील मालिकेत असे किती विषम अंक आहे ज्याच्या आधी लगेच एक विषम संख्या आहे आणि नंतर लगेच एक विषम संख्या येते. म्हणजे बघा, खालील मालिकेत असे किती विषम अंक आहेत? विषम अंक 3 5. ठीक आहे, ज्याच्या आधी लगेच एक सम संख्या आहे तर हा विषम आहे. त्याच्या आधी लगेच एक सम आहे आणि नंतर लगेच एक विषम आहे, हा विषम आहे. त्याच्या आधी लगेच एक सम आहे आणि लगेच एक विषम आहे. असे किती अंक तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत? तर 3 अंक आहेत. त्याचं स्पष्टीकरण सुद्धा दिले तुम्हाला. खालील मालिकेचा वापर करून उत्तर द्या. या प्रकारची मालिका दिली. वरील मालिकेत उजव्या टोकाकडून, आपलं हे डावं टोक आहे, याचं उजवं टोक इकडून, या उजव्या टोकाकडून 5व्या घटकाच्या 1 2 3 4 5वा घटक म्हणजे के, 5व्या घटकाच्या डावीकडे तिसरा घटक. आता 5वा घटक आहे याच्या डावीकडे, 5व्या घटकाच्या डावीकडे तिसरा घटक 1 2 3, त्याच्या डावीकडे तिसरा घटक कोणता असतो तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे. हा 5वा घटक, याच्या डावीकडे तिसरा घटक. तर इथं उत्तर दिलं, त्याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलंय. आता ऑड ग्रुप आहे, गटात न बसणारा तुम्हाला कुठला आहे ते विचारलेला आहे. खालील गटात न बसणारा पर्याय सुद्धा हे 4 आहेत. 3 एका क्रमाने आहेत आणि एक वेगळा आहे, तो कुठं तुम्हाला ओळखायचा आहे. त्याचं विश्लेषण इथं तुम्हाला दिलेलं आहे. इथे सर्व पर्यायात 2 प्लसचा फरक आहे. जर एखादा वेगळा असेल तर तो ओळखायचा. दुसरा सेम तसंच दिलेले 2 प्रश्न त्याच्यावरती आहे. याच्यावरती तुम्हाला 2 प्रश्न दिले सेम. खालील गटात न बसणारा बघा. बी नंतर सी सोडून डी घेतलाय, दुसरा घेतलाय. डी नंतर ई सोडून एफ दुसरा घेतलाय. के नंतर एल सोडून एम घेतलाय. एम नंतर ओ एन सोडून ओ घेतलेला आहे. पी नंतर क्यू सोडून आर घेतलाय. आर नंतर एस सोडून टी घेतलेला. पण इथं टी व्ही एक्स, टी नंतर यू सोडून व्ही घेतलाय. व्ही नंतर डब्ल्यू सोडून एक्स घेतलाय आणि खाली जी एच आय जे के. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला खालचा एक ऑड दिलेला. पुढे दुसरं सेम त्याच प्रकारे तुम्हाला दिलेला. आता याचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला डिटेल खाली दिलंय. आता डे पझल मध्ये दिवसाचे कोडे दिले. 7 मित्र आहे. आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी सोमवार रविवार चित्रपट पाहायला जातात. एफ हा गुरुवारी जातो. मग तुम्हाला विचारलं इथं मंगळवारी कोण जातं. आता याचं विश्लेषण सुद्धा डिटेलमध्ये बघून घ्या, व्यवस्थित डिटेलमध्ये दिले. आता इंग्रजीचं तुम्हाला दिले, स्पेलिंग दिली. चुकीची स्पेलिंग कुठली आहे? अपॅरेंटची, अपॅरेंटला डबल पी येतं. ठीक आहे, इथं तुम्हाला अपॅरेंट दिलेला आहे. तर याचं अपॅरेंटची स्पेलिंग इथं दिली, बघून घ्या. बाकीची सफिशियंट बरोबर आहे, मॅग्निफिशियंट एफिशियंट बरोबर आहे. ओके. पुढं मनी आणि वाक्यप्रचार तुम्हाला दिलेला आहे. काय म्हण दिली इथं? वन गुड टर्न डिझर्व अनदर. म्हणजे इथं इफ समवन डज समथिंग वेल दे शुड बी पेड मोर दिलेला आहे. त्याचा मराठीत अर्थ काय होतो सगळ्यांची माहिती तुम्हाला दिली. उपकारानेच करावे. ओके. चलो एक सेकंद. पुढं आता एक अँटोनिम, विरोधाचे शब्द दिले. विगोरस, याच्या विरोधात दिलेले आहे तुम्हाला. पण बघा इथे एनर्जिक, फिबेल, स्ट्रॉंग. तर हे पर्यायमध्ये तुम्हाला दिलं नव्हतं. मग पर्याय तिथं देताना तुम्हाला दिला होता त्याने वीक. म्हणजेच फिबल जागे इथं काय होतं? वीक होतं. त्याचाच विगोरसचा अर्थ काय होतो? उत्साह. बघा
विगरस म्हणजे जोमदार, उत्साही किंवा शक्तिशाली, त्याच्या विरुद्धात फिबल, पण तुम्हाला फिबल ऑप्शन मध्ये नव्हता, तो वीक होता, म्हणजे ज्याने वीक केलं त्याचं उत्तर वीक होतं. पुढं अँटोनिम दिलेला आहे, याचा अँटोनिम काय आहे तर कोर्स. तर टफ आहे, त्याचा अँटोनिम काय स्मूथ आहे. पर्याय क्रमांक सी आहे, त्याचं उत्तर तुम्हाला दिलं इथं. ओके, चला पॅराजंबल प्रकारचं एक तुम्हाला जसं मराठीला पाहिलं सेम इंग्रजीला एक दोन प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत, वाक्य व्यवस्थित लावायचं. झालंय का आता? हा इंग्रजी. त्यानंतर आर्टिकल दिले तुम्हाला, आर्टिकल द आर्टिकल इथं कसं वापरायचं आर्टिकल, त्याचं कॉपर इज, गोल्ड इज, बघा गोल्ड इज द जिथं EST असतं किंवा मोस्ट असतं त्याच्या अगोदर शक्यतो काय दच येत, म्हणजे बघा गोल्ड इज द मोस्ट, तर 2 नंबरला द इथं आहे आणि आहे. कॉपर इज अ युजफुल मेटल बट गोल्ड इज द मोस्ट प्रिशियस ऑफ ऑल. ठीक आहे, म्हणजे तुमचं पर्याय इथं दिले उत्तर ऑलरेडी बघा, आणि द सी नंबर आहे, बघून घ्या. याचं तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं आहे व्यंजन उच्चार. यूज प्रिपोजिशन ऑफ कसं यूज करायचं आहे, इथं ऑफच आहे, आर ट्रायड ऑफ डायरेक्ट दिले तुम्हाला त्याचं. पुढे आहे रिडिंग कॉम्प्रेन्शन दिले, पॅसेज दिलेला आहे, पॅसेजवर तुम्हाला प्रश्न कसे विचारतात हे तुम्हाला डिटेलमध्ये दिलं. म्हणजे एकंदरीत संपूर्ण तुमचा कामगार निरीक्षकचा जो काय आजचा पेपर आहे या प्रकारचा आहे. याची PDF आपल्या टेलिग्रामला मिळून जाईल. हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्रामची, टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, तिथून ती PDF बघून घ्या आणि सगळे डिटेलमध्ये बघा. व्यवस्थित प्रश्न याच लेवलचे तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेले आहे. थांबतो.